अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. ज्ञानाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन प्रथितं ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आणि आपण अशीच प्रत्येकीची आता ओळख करून घेऊया. एक एक दिवस किंवा एखादा दिवस ठेवूया. तुम्ही काय काय करता, तुमच्याकडून मला काही शिकण्याजोग असेल, घेण्याजोग असेल ते आपण घेऊयात. एकमेकांना आदान प्रदान करूयात. सुमिता ताई सांगणार आहे एखादी ओवी? सांगू का? उशीर झाला नाही तर तुम्ही सांगता. नाही हा पटकन सांगून द्या, म्हणजे ती एक पद्धत बंद नको व्हायला. पटकन बोल. मॅडम, तुम्ही एक गोष्ट नाही सांगितली की तुम्ही पूर्ण गीता संगमनेर मधल्या स्त्रियांसाठी घेतली. पण ती भूतकाळात झाली ना, त्यांनी आत्ताची दिनचर्या विचारली. मॅडम भूतकाळ हा ठीक आहे, पण मॅडम तुम्ही जे काही 14-16 वर्ष आमचं घेतलं त्यांनीच आम्हाला पुढचं आयुष्य आमचं चांगलं गेलं. मग मी जे आम्हाला कळलं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय आहे. उपनिषद घेतली, बरोबर आहे, उपनिषद घेतली तुम्ही, गीता घेतली, ज्ञानेश्वरी उपनिषद काय घेतलं नाही, मेघदूत घेतलं. मेघदूत झालं आपलं. सगळे पुस्तक आहे ते स्तोत्रांजलीचं पुस्तक ते घेतलं. त्यामुळे सगळी स्तोत्र शिकवली. बरोबर. विष्णू सहस्त्रनाम झालं आपलं. घरच्यांची दृष्टिकोन बदलला. मॅडम नोकरी करणाऱ्या बायकांकडे सगळेच आदराने बघतात, पण आमच्यासारख्या गृहिणींकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलली. लोकांची पण घरच्यांची पण. काहीतरी करतात, क्लासला जातात, काय काय येतं यांना म्हणतात. याला म्हणतात अनुराधा. ही अनुराधा माझी विद्यार्थिनी कॉलेजमधली योगाची लीडर होती. आम्ही योग विषय पण शिकवायचो आणि त्यावेळची तिची अजूनही डोक्यात बसलेली. ती लग्न झाल्यानंतर पुन्हा योगायोगाने याच गावात राहिल्यामुळं तिच्या सगळ्या मैत्रिणी किंवा ह्या सगळा जे एक छान ग्रुप होता आमचा, तर छान सांगितलं अनुराधा, धन्यवाद. पण ही भगवंतांनीच सगळी प्रेरणा दिली. बघ काही नाही, भगवंत करून देतो आपल्या. त्यावेळेला 60-70 बायका सगळ्या प्रत्यक्ष येत होत्या मंदिरात शिकायला भगवद्गीता. छान 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 छान. कसलं भारी. खूप. आणि खूप कौतुक मॅडमचं असं की मॅडमचा एक सगळ्यात गुण कोणालाच माहिती नाही तो मी सांगते, त्या उत्तम स्वयंपाक करतात.
सुंदर. म्हणजे त्यांच्याकडे महालक्ष्म्यांचं जेवायला एकदा गेले होते ना, तर अगदी भजे सुद्धा इतके वेगळे की लाज वाटली, मॅडम भजे कसे केले विचारायची. म्हणजे पुरणपोळी छान होते ते विचारू शकतो माणूस, लाडू विचारू शकतो बाकीचे, पण भजे सुद्धा इतके ताटातले छान होते की अरे तुम्ही वा. नवऱ्याला घरी आल्यावर म्हटलं तर म्हणे बांधून का नाही आणले तू? पण मजा. म्हणजे पण खूप सुंदर स्वयंपाक करणं आणि सगळ्यांना आग्रह करून करून वाटणं, सगळ्यांना. कोणी त्यांच्याकडनं विनमुख केलेलं नाही आजपर्यंत. कालची म्हणजे सहज भेटायला जरी गेलं ना कोणी, सहज भेटायला गेलं तरी त्या काहीतरी देतात असं आहे. कालची गंमत सांगू का? संस्कृत भारतीचं समापन होतं ना, पण 3-4 दिवस योगायोगानं मी जे काही पदार्थ केले वेगळे, मी त्यांना म्हणायची आज मी हे, ते बोलायचं असायचं ना संस्कृतमधून, अहम पचामी, मी हे केलते, हे ते का बनवते. मग तसं रोज मी म्हणे आम्हाला ह्याच्यावर त्या बाई म्हणायच्या, म्हणजे ज्या होत्या ताई त्या, की म्हणे मला अमेरिकेला पाठवून द्या. म्हटलं लगेच कुरिअरनं पाठवलाय डबा, येईल बघा तुम्हाला पोहोचेल. काल मी तिळाच्या वड्या केल्या, म्हटलं महिन्यानंतर करायच्या, तर आता थंडी आत्ताच आहे, आधीच तिळगुळ सगळ्यांना वाटून घेऊ. तर त्यांना म्हटलं आता तिळगुळ घ्या, गोड बोला, शेवटचा दिवस आहे सगळ्यांना. तर म्हणे ठीक आहे, आम्हाला सगळ्यांना द्या. म्हटलं नुसता डबा दाखवणार आहे, प्रत्यक्ष खायला तुम्हाला घरी यावं लागेल. अशी गंमत असते, जाऊ द्या. हे सगळं भगवंत आणि ती अन्नपूर्णा, जे काही कोणी असेल, आपले आई वडील सासू सासरे, सगळ्यांची पुण्याई आहे. आपलं काहीही कर्तृत्व नाही आहे, खरं सांगते, आणि भगवंतच त्याच्या पाठीशी आहे. आता हे जे आपण सगळं ज्ञान अज्ञान पाहतोय, किंवा आत्ता मगाशी ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये सुद्धा जे त्यांनी सांगितलं, ही माया आणि जगत हे सगळं एकच आहे, आणि त्याच्यात काही फरक आहे का हो? पण आपण त्याच्यात सुद्धा भगवंतांनी किंवा समर्थांनी सगळ्यांनी काय सांगितले, तो मला महत्त्वाचा भाग वाटतो, की आपल्याला देवांनी जन्म दिलेला आहे, तर त्याचं काहीतरी सार्थक करायला पाहिजे. नुसतं आपण हे करून चालणार नाही. एक हे व्हायला लागलेत, लेफ्ट व्हायला लागलेत. आपण आता आपली ओबी घेऊया. चला ताई, काय झालं तुम्ही सांगत होत्या? सुमिता ताई, बरं ठीक आहे, आपण घेऊया आपली ओबी. कालची कोण सांगणार आहे रेग्युलर मधली? 19, 20, 21. हां सांगा, पटकन सांगा. हां हां 19 झाली होती का? मला वाटतं परवा झाली, मला वाटतं झाली होती. हां 20वी सांगा, 20वी सांगा, 20वी सांगा. 20वी का? 20वी. 19, 20 चालेल, 19, 20 दोन्ही सांगा. हां. आपण या देशी साधू आपण टाकले, नादू आपले नारायण, नादपण दृष्टी, स्वाद आणि नाद या तिन्ही गोष्टी स्वयंसिद्ध आहेत. हे सर्व त्यांना स्वतःला अनुभव घेऊन त्यांना वेगळं अनुभव घेता येत नाही, असा अर्थ निघतो काही येतो. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यांना काही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही, स्वयंसिद्ध आहेत त्या. अगदी बरोबर, स्वयंसिद्ध आहे. हो, आणि त्यांना वेगळा अनुभव घेता येतो. हो. आणि हां बरोबर आहे. 21वी झाली ना काल आपली 21वी. हां, दुसऱ्या कोणी बोला, नाही तर दुसऱ्या कोणी बोला. मी सांगू का? सांगा. सूर्याची दिवळे का फळ आपणची फळे, परिमळे घेपतू असे. त्याचा अर्थ आहे असा आहे, सूर्याशी म्हणजेच सूर्य स्वतःलाच शब्दाचे अर्थ आहेत. हो, सूर्य स्वतः प्रकाश करत असतो, तसंच फळ स्वतःलाच स्वतःसाठीच फळतं का? सूर्य स्वतःसाठी उगवतो का? सूर्य स्वतःसाठी उगवतो का? फळ स्वतःसाठी फळत असतो का? तसंच सुवास, सुगंध आपलाच सुवास देत असतो काय? हे सगळं ते स्वतः म्हणजे
ईश्वराने त्यांना अशी शक्ती दिली की सूर्याने स्वतःसाठी कधी उगवलाच नाही, ते हा, दुसऱ्यासाठी उगवला. आता फळ बरोबर. फळ स्वतःसाठी झाडासाठी लागतच नाही, ते दुसऱ्यासाठीच लागतात. बरोबर. तसंच सुगंध फुलांची सुगंध सुद्धा ते काही स्वतःसाठी घेतात का, नाही. त्याचा सुवास सुद्धा दुसऱ्यासाठी देतात. हो. म्हणजे हे सगळं नैसर्गिक दुसऱ्यासाठीच हम्म. करत असतात, ते स्वतःच काही करत नाहीत. हो. पण आपण मात्र आपल्या स्वतःसाठीच आपण करत असतो. हे त्याच्यातून हो. घेण्यासारखं आहे. हो, बरोबर आहे. म्हणूनच आत्मज्ञान जे आहे ते स्वतःला पाहता येत नाही. त्या आत्मज्ञानालाच आपलं आपलं पाहून घेता येतं का? नाही. नाही, म्हणजे ते आपल्याला समजल्यानंतर पुढं काहीच त्याची हे नाही आहे. तर आता आपण 22वी ओवी पाहूया, त्याच्यावरून निष्कर्ष आज निघणार आहे. तैसे 22वी ओवी बघा सगळेजण. कुणाकडे तरी आवाज येतोय लहान मुलांचा, तो आवाज बंद करा राजश्री. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. आता तैसे म्हणजे त्या प्रकारे, म्हणजे ही जी 4 उदाहरणं किंवा आपण 3-4 ओव्यांमध्ये पाहिलं, त्या प्रत्येक ओवीचा जर अर्थ घ्यायचा म्हटलं तर, म्हणजे आत्ताच्या कालच्या ओवीचा तर आहेच की फूल काही स्वतःसाठी सुगंध स्वतःच घेऊ शकत नाही, स्वतःसाठी सुगंध नसतो, फळ स्वतःसाठी नसतं, सूर्याचा प्रकाश स्वतःसाठी नसतो, सगळ्या जगासाठीच असतो. तैसे आपण या आपण. आता ह्या आपण या आणि आपणचे अर्थ बऱ्याच ठिकाणी आलेले आहे की आपण या म्हणजे आपण्यासाठी, आणि आपण पे म्हणजे पुन्हा ते ब्रह्म, असेही अर्थ घेतलेले आहेत. की ज्ञान हे सुद्धा किंवा ज्ञानाचं स्वरूपसुद्धा आपल्यालाच आपण जाणू शकत नाही. त्या ज्ञानाला गरज आहे का जाणून घ्यायची स्वतःसाठी स्वतःला? ते स्वयंसिद्धच आहे. म्हणजे जाणीवे वाचून ते ज्ञानरूप आहे. म्हणून काय म्हणले, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. ज्ञानपण म्हणजे जाणून घेण्याचा जो प्रकार आहे, जाणीव ज्याला म्हणतो, त्याच्याशिवाय ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण. जाणते नव्हे जाणं म्हणजे जाणून घेणं नव्हे, त्याला जाणणं नाहीच. त्याला स्वतः त्या सुगंधाला कसा आहे सुगंध असं म्हणतो का हो? आपण मात्र भाजी कशी झाली, पदार्थ कसा झालाय, देवाला नैवेद्य दाखवून पहिला खाऊन बघतात बायका की चला छान आहे ना सगळं व्यवस्थित, दुसऱ्यांना देण्यापूर्वी काही त्यात कमतरता नको. आता आपल्याला अनुभवांनी सगळं ते जमलेलं असतं, काही करावं लागत नाही, बरोबर जिथल्या तिथं ते सगळं होत असतं. पण नव्या मुली म्हणतात की हे कसं काय, मग जरा खाऊन पाहिलं पाहिजे. आमचा मुलगा तर म्हणतो आपल्यालाच पहिला नैवेद्य घेतला पाहिजे, त्याशिवाय कसं कळेल इतरांना वाईट देण्यापेक्षा. ही नव्या पिढीची आहे, त्यांचं बरोबर आहे, अनुभवामुळं ते अजून तज्ज्ञ झालेले नसतात. पण ज्ञान जे आहे ते आपणही आपण स्वतःसाठीच त्यांना त्या ज्ञानाला जाणून घ्यायचं आहे का हो? जाणते नव्हे जाणं, तर ते आपण जाणणं नव्हे, किंवा जाणं म्हणून, जाण म्हणजे जाणून घेणं, जाण ज्याला आपण म्हणतो ना, त्याला जाण आलेली आहे म्हणजे त्याला झालेलं आहे ज्ञान, तर ते ज्ञानपणे विणं ज्ञान मात्र आहे. तर ते जाणीवे वाचूनच ते ज्ञानरूपच आहे, त्याला जाणीवेची गरजच नाही. आता समजून घ्यावं माझं मलाच अशी गरज नाही आहे. आणि म्हणून या सगळ्यांची मगाची जी आहेत सगळी प्रश्न, त्या सगळ्यांची उत्तरं कशी आहेत की नाही, ज्या कालच्या परवाच्या ओव्या आहेत त्या मी म्हणलं होतं की सगळ्यांनी ती उदाहरणं सगळ्यांनी छान लिहून काढा किंवा पुन्हा पुन्हा वाचा. आणि या गोष्टी स्वतःसाठी करतं का कोणी? दिठी आपण या देखे, दृष्टी आपल्या स्वतःसाठी पाहते का? स्वाद स्वतःसाठी स्वाद घेतो का? नाद आपल्यासाठी ऐकण्याचं काम करतो का? ही जी सगळी उदाहरणं आहेत ना झालेली, ती आठवा थोडीशी. आकाश स्वतःमध्येच प्रवेश करतं का? आग किंवा अग्नी स्वतःलाच पेटवून घेतो का? स्वतःसाठी पेटतो का? आपल्या माथ्यावर आपणच चढू शकतो का? ही जी सगळी उदाहरणं आहेत, तिथे सगळे प्रश्न होते. ज्या 3-4 ओव्या झाल्या ते सगळे प्रश्नचिन्ह आहेत.
करतो का करतो का करतो का, तर त्या सगळ्याचं उत्तर पुन्हा ज्ञानदेव सांगतायत नाही. हे सगळं काहीही करू शकत नाही त्याचप्रमाणे. म्हणून तैसेच्या अगोदर या सगळ्या 4 ओव्या अगोदर लिहून काढा सगळ्याजणी. जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं ते सगळं. आणि त्याप्रमाणे ज्ञान हे स्वतः जाणतं असल्यामुळं, स्वतःच ज्ञान असल्यामुळं त्याला पुन्हा काही ते जाण करून घ्यायची गरज पडत नाही. ते ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्याला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. जसे ही सगळी उदाहरणं आहेत तसंच आता इथं सांगतात की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे. गुलाबराव म्हणतात की ज्ञान मात्र स्वरूपही आपल्यालाच आपण जाणून घेऊ शकत नाही. हे ज्ञान जे आहे हे स्वतःला कसं जाणून घेऊ शकेल? म्हणून जाणीवे वाचून ते ज्ञानरूप आहे. जाणीवे वाचून ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञानमात्र असं म्हणतात. ज्ञानमात्र केवळ एकटंच आहे ते. म्हणून हा आपण काय म्हणतो, फक्त भगवंत एकमेव आहे, केवळ भगवंत आहे. सगळ्याच्या पाठीशी आपण सुद्धा हे कबूल करायला पाहिजे की हे आपण काहीही करू शकत नाही. आपल्या एका जागेवरचं म्हणतो ना भांडंसुद्धा दुसरीकडे उचलण्यासाठी आपल्याला ताकद देणारा तोच आहे. डोळ्याचं पाणी पातळ लवणारा तोच आहे. आपल्या सगळ्या हालचाली त्या वेळेला त्या ज्या सुचतात किंवा आतून जी बुद्धीला प्रेरणा मिळते, आंतरिक सगळी जी प्रेरणा मिळते की त्या सगळ्या परमात्म्यामुळं आहे. त्यामुळं ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तोच करतो. पण त्याला गरज आहे का दुसऱ्या ज्ञानाची, दुसऱ्याकडून ज्ञान घेण्याची? नाही. म्हणून या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं नाही असंच आहे. या गोष्टी कधीच शक्य नाही आहेत. कोणी स्वतःच्या डोक्यावर कधी काल सगळी उदाहरणं पाहिलीत आपण ती. तसं परमात्मरूप हे ज्ञानास आपल्याला जाणणं, स्वतःला जाणणं हे शक्य नाही असं समज. आणि जाणणेपणापासून केवळ ज्ञान मात्रच आहे. जाणणेपणा त्याच्याकडं नाही, ते मुळात ज्ञानच आहे. ज्ञानस्वरूप ते स्वरूपच आहे ज्ञानाचं. आता सूक्ष्म जरा त्याच्यातला अभ्यास केला तरच ते लक्षात येईल की ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. त्याला काही दुसरं काहीच बोलू शकणार नाही आपण त्याच्याबद्दल, किंवा त्यालाही कुणाची काहीच आवश्यकता नाही आहे. आपल्याला ते ज्ञान होण्याची आवश्यकता आहे. म्हणून हा सगळा आटापिटा चाललेला आहे. तर वामनराव देशपांडेंचं ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी छान व्यवस्थित समजावून दिलेलं असतं की ज्ञानदेव आता आपल्याला सांगतायत की आत्मज्ञानाला म्हणजे आत्मज्ञान स्वतः जाणून घेऊ शकत नाही. त्याला घेताच येत नाही. काय गरज आहे? ते मुळातच ज्ञान आहे. ते आपल्या स्वरूपात विलीन झालेलं आहे, त्याचं स्वरूप ठरलेलं आहे. आणि आत्मज्ञानाला वेगळ्या ज्ञानानं जाणून घ्यायची गरज नाही. जसं आपल्याला कसं असतं, टॉर्च घेतो आपण आणि अंधारातली वस्तू पाहतो, किंवा आता सगळी जी शास्त्रं उदयाला आलेली आहेत त्या सगळ्या शास्त्रांसाठी कशाची तरी मदत हवी असते. वेगवेगळ्या शास्त्रांच्या आधारे वेगवेगळं आपण जाणून घेतो. आपल्याला गरज आहे सगळ्या शास्त्रांची, वेगळ्या ज्ञानाची. स्वयंपाक शास्त्र आहे बरं का, स्वयंपाक करणं हे सुद्धा शास्त्र आहे. आता त्या अनुराधाताईंनी माझी फार स्तुती केली, पण त्याला कारण आहे. तुम्ही पण त्यावेळेला अनुभवलं असेल, ज्या माझ्या वयाच्या आहेत त्या सगळ्यांनी. पूर्वी जीवन शिक्षण विद्या मंदिर अशी शाळा असायची 7वीपर्यंत. आणि त्या 7वीपर्यंतच्या शाळेत आठवड्यातनं एक दिवस स्वयंपाक कसा करायचा, ते गृहजीवनशास्त्र हा शब्द होता. त्याच्यात सगळं असायचं. मग अगदी छोटेसे रुमाल पहिल्यांदा आणा म्हणायचे, 12x12चं कापड. अगदी नवीन कपडे तेव्हा मिळत नव्हते. मग ते शिवायला शिकायचे. टीप म्हणजे काय, हेम म्हणजे काय, वेगवेगळे टाके शिकवायचे. काश्मीरी टाका, अमके टाके, गवती टाका. आणि ते सगळं करून तो रुमाल सजवायचा. तिथपासून ते मग आपले ब्लाऊज, आपले लहान कपडे, पहिला लहान बाळाचा कपडा मला आठवतं, 12x12चं दुहेरी कापड घ्यायचं आणि त्याच्यातनं पहिलं बाळाचं आंगडं शिकवलं होतं आम्हाला. आणि हे सगळं हाताचे टाके घालून हे सगळं आपण केलेलं आहे. हे सगळं शाळेत केलेलं आहे. हां,
म्हणजे विषयच होता गृहशास्त्र. मग तेच सांगते, गृहजीवनशास्त्र हा विषय होता. मग त्याच्यात शिवणकामही आलं, गृहजीवन म्हणजे स्वयंपाकाचंही आलं. त्याच्यानंतर मॅडमला खाऊ घालायचं कसं हा, झालंय सांगा. मॅडमला असं नाही. आमच्या शाळेत तर, आमची शाळा म्हणजे माझी आईच हेड होती, हेडमिस्ट्रेस असायची, वडील मुलांच्या शाळेचे हेडमास्तर. तर ते शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना सगळ्यांनी मिळून तो स्वयंपाक करायचा. अर्थात त्या मदत करायच्या की शिकवायच्या आम्हाला की भाजी कशी करायची, भात कसे करायचे, जे काही पदार्थ करायचे ते. आणि मग सगळ्या अशा पंक्ती बसायच्या. मोठी शाळा होती आमची. सगळ्यांना वाढायचं कसं, रांगोळ्या कशा काढायच्या, सगळं सगळं ज्ञान. म्हणजेच ती गृहजीवनशास्त्राची आपल्याला गरज होती. मग त्यातलं सगळं कसं, प्रमाण काय ते. आता त्या ज्ञानाला, आत्मज्ञानाला अशी कशाची गरज आहे का, एवढं मला सांगा. ते इथं समजावून देत आहे. तर ते वेगळेपणानं त्याला अधिष्ठान नाही, दुसरं वेगळेपणानं अधिष्ठान त्याला गरज नाही आहे. परमात्मा स्वतः ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळं मी ज्ञानस्वरूप आहे असं त्याला वेगळं सांगायची गरज नाही. आता तुम्ही मला सांगायला लावलंत की असं करा तसं करा. आता आपण स्वयंभू नाही ना, आपण अनेकांच्या मदतीने हे सगळं करत असतो, एकटे करूच शकत नाही. आता मुलंही माझी त्यावेळेला, त्यामुळं स्वयंभू. लहानपणी मुलीसुद्धा मदत करायच्या, मिस्टरांना मदत करावी लागायची. समजा जरी सगळ्यांना दूध भरून ठेवलं तरी ते त्या मुलांनी घ्यायचं, त्यांचे त्या वस्तू सगळ्या न्यायच्या. असं प्रत्येकाला करावं लागतं. आपल्याला एकमेकांची गरज असते, आपण अवलंबून असतो. एका ज्ञानासाठी दुसरं ज्ञान घेण्याची गरज असते. तसं अमृताला काही चवी आहे, अमृताला वेगळी चव हे करावी लागते का? नाही, सांगावं लागत नाही मी अमृत आहे, ते अमृतच आहे. आपल्याला ते आपण समजून घेतो की हे अमृत जर आपल्याला रोज प्राशन करायला मिळालं तर आपण सुद्धा अमर होणार. सूर्याला सांगावं लागतं का की माझा एवढा प्रकाश आहे, आणि स्वतःला तो घ्यावा लागतो का? नाही. सिद्ध जी गोष्ट आहे त्याला कशाचीच गरज नाही. ते शुद्ध ज्ञान आपल्याजवळ, म्हणजे ते सिद्ध आहे आणि ते स्वतःजवळ आहे, त्या ज्ञानाजवळ आहे, हे सांगण्याची गरज नाही. आणि हे सांगणं खरं म्हणजे, आता मी हे सांगलं हे सुद्धा तसं चुकीचं आहे. पण आता काय आहे, व्यवहारामध्ये कुणाला तरी प्रेरणा मिळण्यासाठी काही गोष्टी आपले आईवडीलसुद्धा का सांगत होते की बाई म्हणजे लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे, ही का सांगत होते की खरंच. आणि त्यांनी आपल्याला त्यावेळेला घडवलं म्हणून आज आपण ह्या इथपर्यंत आलेलो आहे, व्यवहारामध्ये आलं. नंतर मग आपल्याला जे आध्यात्मिक गुरु भेटले त्यांनी आपल्याला ही अध्यात्माची हे करून दिलेली आहे, जाणीव करून दिलेली. किंवा भगवद्गीता सगळी आम्हाला एसवायलाच होती, एसवायलाच शिकलो. तेव्हापासून जी ती गीतेची ओढ लागली ती सोडाविषयी वाटतच नाही. रोज असं वाटतंय, रोज वाटतंय की खरं रोज 2:45ला उठायला पाहिजे, रोज 4:45पर्यंत त्याचं पारायण व्हायला पाहिजे. काहीच हरकत नाही, कारण त्या ज्ञानाची आपल्याला गरज आहे. पण त्या गीतेला त्यातल्या ज्ञानाची गरज आहे का? नाही. कुठलाही ग्रंथ आहे, उपनिषद आहेत, वेद आहेत, त्यांना त्यांच्या ज्ञानाची गरज आहे का? नाही. आणि या सगळ्यांमध्ये अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान हे ओतप्रोत भरलेलं आहे. स्वतः ते ज्ञानच ते अनुभवाचं शास्त्र आहे. त्यामुळं इतरांना ते मदतीला उपयोगी पडतं किंवा इतरांनी ते करून घेणं आवश्यक असतं, त्याला काही त्याची आवश्यकता नसते. 21वी ओवी झाली होती ना, मला असं वाटलं राहिली होती का काय, झाली होती. सूर्य सूर्यसी विवळे कापळ आपण फळे आलं, झालं होतं. आज ही 22वीच घ्यायची होती. तैसे आपण या आपण जाणते नवे ज्ञान, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र हे. तर त्याचं आपण गिरवाणमध्ये पाहूया. तथैव चात्मन स्वीयं वेदनं न भवे ध्रुवं. तथैव चात्मन स्वीयं वेदनं न भवे ध्रुवं. ज्ञानत्वेन विना तस्मात् चिन्मात्रं ज्ञप्तिरूपकम. आता जे त्यांनी जाणते पण म्हणले ना, त्याला यांनी ज्ञप्तिरूपकम म्हणले. म्हणजे ज्ञप्तिरूप जे आहे ते स्वतः ज्ञान आहे, त्याच्याजवळच ती ज्ञप्ती आहे, जाणीव आहे. आणि त्यामुळं त्या ज्ञानत्वाशिवाय त्याला काहीही वेगळं चिंतन करायची गरज नाही. आणि स्वतःचं स्वतः तो वेदनं किंवा जाणून घेणं कसं होऊ शकेल? आता अमृतानं जर सांगितलं, कोणाच तरी फोन नेमके येतात,
अमृतत्वाची, अमृतानं जर सांगायचं म्हणलं त्याला काही जाहिरात करायची गरज पडते का? आजच्या काळात सगळ्यांना जाहिरात करण्याची गरज पडते. जाऊ दे, तो विषय नको. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा. तैसे ज्ञान मात्र स्वरूप जे पूर्ण. बघा आता, तैसे ज्ञान मात्र स्वरूप जे पूर्ण, जाणे ना आपण आपणासी. काय माहिती. ज्ञान ना अज्ञान ऐसे जे का ज्ञान, ज्ञानपणा विण ज्ञान मात्र. तर ते ज्ञानही नाही अज्ञानही नाही असं जे ज्ञान आहे ते ज्ञानपणा विण ज्ञान मात्र. त्याला ज्ञानपण आहेच त्याच्याकडं, त्यामुळं ते केवळ ज्ञान मात्र आहे. त्याला जाणीवेची पुन्हा वेगळ्या गरज नाही. सगळंच ते आहे. जाणीवही तेच आहे, ज्ञान मात्रही तेच आहे. तिथे अज्ञानाचं लवलेशही नाही. ज्ञान ना अज्ञान, तिथं अज्ञानही नाहीच आहे अजिबात. असं जे ज्ञान आहे, कारण मग काल जे सुमित्रतेने विचारलं त्याच्यासाठी त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. ज्ञान ना अज्ञान ऐसे जे का ज्ञान. जिथे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही असं जे ज्ञान आहे स्वरूप ज्ञान. फक्त त्याला स्वरूप ज्ञान, शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान, परमात्मज्ञान एवढा शब्द लक्षात ठेवायचं की ते इतरांपेक्षा वेगळं आहे, नक्कीच वेगळं आहे. म्हणजे जगातल्या सगळ्या ज्या तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला कार्यरत आहेत, समजा शिक्षणशास्त्रात अनुराधाताईंनी सांगितलं, ते सुद्धा एक शास्त्र आहे. कसं शिकवायचं, ते का शिकवायचं, त्याच्यात कुठल्या शाखा, त्यांनी कुठली मेथड घ्यायची. प्रत्येक शास्त्राच्या मेथडनुसार भाषा शिकवता येत नाही. भाषेच्या पद्धतीनुसार इतर विषय गणित शिकवता येणार नाही. प्रत्येकाची एक पद्धत आहे. म्हणजे ज्ञानाची जाणीव वेगळी आहे, प्रत्येकाची ज्ञप्ती वेगळी आहे. आणि त्याच्या आधाराने आपण सगळं शिकलो, सगळी शास्त्र शिकला. समजा अगदी सगळे वेद एखाद्याने पूर्ण पाठ केलेत असतात ना. चतुर्वेदी असतात, काही द्विवेदी असतात, काही जण 2च वेद शिकतात, काही त्रिवेदी म्हणजे ऋक्, यजु आणि साम. चतुर्वेद म्हणजे अथर्ववेद सुद्धा शिकणारे, 4ही वेद शिकणारे लोक आहेत. त्यांची आडनावं आहेत आता नुसती हल्ली चतुर्वेदी. पण काही अपवादात्मक असे आहेत, पण त्यांना त्या वेदाचा आधार घ्यावा लागतो. तो आधार घेतल्याशिवाय ते ज्ञान कळत नाही. पण आत्मज्ञान जे आहे त्याला वेगळ्या कशाचीही गरज नाही, त्याला कशाचीही जाणीव करून घ्यायची गरज नाही, कारण ते मुळातच ज्ञान आहे. आपण ते मिळवण्यासाठी आपण ह्या सगळ्याचा आटापिटा करतोय की हे सगळं जाणून घेतो. आता याच्यावर फक्त खंदारकर काय म्हणतायत, खंदारकर महाराज, तेवढं बघूया आपण की त्याप्रमाणे ज्ञान हे आपल्या ज्ञानाकरता आपणच ज्ञाता होत नाही. ज्ञाता म्हणजे कोण? जाणून घेणारा. तुम्ही आम्ही सगळे ज्ञाता आहोत, प्रत्येक विषय समजून घेणारे आहोत. आता आपण सकाळी ज्ञानेश्वरी शिकतो, आत्ता अनुभव शिकतो, मधल्या काळात आपण तुकाराम गाथा शिकतो, त्याच्या आधीमध्ये पुन्हा दासबोध शिकतो, पुन्हा आपण रामायण शिकतो, भगवद्गीता शिकतो. म्हणजे आपण ज्ञाता आहोत. येतंय लक्षात सगळ्यांच्या? ज्ञान हे आपल्या ज्ञानाकरता आपणच ज्ञाता होत नाही, पण ज्ञानाला ज्ञाता व्हायची गरज आहे का? नाही. म्हणून तो ज्ञाता ज्ञेयापासून ज्ञान मात्र आहे. आत्ता कसं आहे, ज्ञान वेगळं, ज्ञाता वेगळा आणि ज्ञेय वेगळं. ज्ञेय म्हणजे शिकण्याचा विषय. आपण तासाला आपला शिकण्याचा विषय वेगळा आहे. स्वयंपाकघरात गेलं की पुन्हा तिथे शिक्षण सुरू. रोज नवीन कसरत असते की नाही महिलांची, जे आहे त्याच्यात काहीतरी नाविन्य करून दाखवायचं. तेच खाऊन कंटाळलेले असतात मुलं बाळं नातवंड सगळे, जे कोणी पाहुणे रावळे, त्यांच्यासाठी सगळं काहीतरी त्यातले त्यात नवीन काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतो शास्त्रानुसार. पण म्हणून ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे त्या स्वरूप ज्ञानाला गरज नाही. म्हणून म्हटले बघा, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म चिदाकारम. छान आहे ते स्तोत्र. आता ते बघते सापडलं तर ते सांगते तुम्हाला. तर हे श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म हे सत्य आहे, तेच ज्ञान आहे आणि तेच अनंत आहे. त्याला दुसऱ्या विशेषणांची गरज नाही.
आणि ज्ञान हे त्रिकाला बाधित आहे. असं झालंय का हो? हे आत्मज्ञान सत्ययुगात वेगळं होतं, त्रेतायुगात वेगळं होतं, कृतयुगात वेगळं होतं आणि आता कलियुगात हे ज्ञान वेगळं आहे ना. हे ज्ञान एकमेव तसंच आहे पूर्वापार, म्हणून त्रिकाला बाधित आहे. त्यामुळं ते उत्पन्नही होत नाही किंवा नष्ट तर होण्याचा उत्पन्न होणारी वस्तू नष्ट होते, त्याचा नष्ट होण्याचा प्रश्नच नाही. किंवा ते कुठल्या दोषांनी रहित आहे, मर्यादेनं रहित आहे. सगळ्यांनी रहित आहे तो. देश काल वस्तू मर्यादा रहित आहे त्याला. असं आहे का फक्त हे भारतातच आहे? आता अमेरिकेत जास्त लोक अभ्यास करतात या सगळ्या ज्ञानाचा. सगळ्या देशात. अमेरिकात तर सहज तोंडात आलं. प्रत्येक त्या ह्याच्यामध्ये युरोपमध्ये सुद्धा किती लोक अभ्यास करतात. आणि तिकडून लोक इथं आले. आपलं जेव्हा पारतंत्र्य होतं त्यावेळेला सुद्धा सगळे तिकडून एक विल्यम जोन्स असतील, अमुक असतील, सगळ्यांनी येऊन ती संस्कृत भाषा शिकली. त्याच्यावरची सगळ्यांनी टीका आणि हे केलेले आहेत. पण तसं त्या शास्त्राला, त्या ज्ञानाला त्याची गरज आहे का? नाही, समजून घेण्याची. म्हणून त्याचा कधीही अभाव होत नाही. बाकी सगळे कदाचितच ही जी नवीन नवीन छोटी छोटी शास्त्र जन्माला येत आहेत ना, ही कदाचित आज आहेत आणि बघतो आपण कालचं टर्मिनॉलॉजी असेल, टेक्नॉलॉजी असेल, ती आज उपयोगाची नाही. पूर्वीचे छोटे साधे आपले फोन होते घरातले, रिंगटोन, तिथं जाऊनच तो घ्यावा लागतो. आता मोबाईल आले, पाहिजे तिथं जाऊन फिरतोय आपण. हे जे तंत्रज्ञान आहे हे सगळं बदलणार आहे. लक्षात घ्या. पण हे जे आहे आत्मज्ञान, हे कधीही बदलणार नाही. त्याच्यात नो चेंज. त्यामुळं ते श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. आणि ज्ञान हेच ब्रह्म आहे. म्हणजे ते दाखवायला वेगळं, बघा ना, मोबाईल वेगळा आणि त्याच्यातली सगळी टेक्नॉलॉजी वेगळी, सांगायला वेगळा लागतो. हे तसं नाही आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, सगळं म्हणजे ब्रह्मच आहे. आणि म्हणून त्याला कशाचा आश्रय लागत नाही, त्याला कुठला विषय लागत नाही. आणि ज्ञान पण नाही आहे. ज्ञानपणा वाचून तो आश्रयभूत आहे. म्हणजे आश्रय विषय वाचून तो आहे. ज्ञान मात्र, केवळ ज्ञान मात्र. म्हणजे असं जे सगळं सांगितलं आहे त्यानुसार सगळे जे 6 दर्शनं झालेली आहेत बघा ज्ञानाला समजून घ्यायला, तर त्या 6 दर्शनकारांनी सुद्धा ह्या प्रत्येकावर आक्षेप घेतलेला असतो. मग तुम्ही असं कसं म्हणता, मग हे पूर्वी होतंच का? आणि ते ही सिद्ध करण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून ज्ञान हा शब्द ज्या अर्थानं वापरला जातो तिथे आश्रयाची गरज नाही, विषयाची गरज नाही. ते स्वतःसिद्ध आहे. जो मगाशी शब्द वापरला ना कुठल्या तरी ताईंनी, स्वयंसिद्ध आणि स्वतःसिद्ध आहे. त्यामुळे ज्ञानाचा ज्ञानपणा त्याच्यातच आहे, ज्ञानातच आहे. ज्ञानाला आश्रय आणि विषय दुसरा असत नाही. ज्ञान हे सगळ्यात सतत संबंधी पदार्थ आहे. आणि ज्ञान म्हणलं की कुणाला, कोणाचे, आपण सगळं पुस्तकाला जाणतो, पुस्तकातनं सगळं समजून घेतोय आपण. पण मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे परमात्मा, माझ्या ठिकाणीच ते रूप आहे. हे जे आहे हे ज्ञान जेव्हा आपल्याला होईल त्यावेळेला पण हे जे सगळं आहे हे आपलं संपलेलं असेल. तुझे पण संपलं असेल, द्वंद्व संपलेलं असतं. आणि ज्ञान म्हणलं की कुणालाच कळतच नाही. अहो कसलं ज्ञान, कुठल्या ज्ञानाबद्दल बोलताय हो तुम्ही? आम्ही ते एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, आम्ही ते एवढे विषय शिकलेले आहेत, आम्ही ते एवढं संशोधन केलेलं आहे. पण हे जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, हे स्वतःच फक्त अनुभवण्याचं आणि स्वतःचं रूप समजून घेण्याची गोष्ट आहे. इथं खरं म्हणजे कुठल्याही ग्रंथाची गरज नाही. आता आपण हे आपले वाचतोय, मलाही कधी कधी वाटते हे सगळं टाकून द्यावं आणि फक्त चिंतन करावं. फक्त स्वतःच्या ठिकाणी शांत बसून परमेश्वराचं फक्त चिंतन करावं. सगळे संतांनी तेच केले हो. त्यांना कुठं होते ग्रंथ? त्यांनी स्वतः त्यांची सगळी निर्मिती आहे. संतच असं नाही, सगळे ऋषी मुनी त्यांनी सुद्धा स्वतःनेच निर्माण केले. यस्य निश्वसितम वेदाः, त्या भगवंताच्या निश्वासातनं निर्माण झालेत हे वेद. आणि मग तेच ऋषी मुनींना स्फुरले आणि ते उच्चारणातनं पूर्वी तर होते. त्यावेळेला तर लिहिला गेलाही नाही कुठलाच वेद.
त्या पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीमध्ये जे जे स्फुरले असतील ते त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवले, त्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना शिकवले. अशी ही गुरुपरंपरा किंवा मौखिक परंपरा ही चालत आलेली आहे. ज्ञान हे ज्ञानच असतं, त्याला कशाचीही आवश्यकता नाही, त्याला सिद्ध करण्यासाठी काहीही लागत नाही, त्याला समजून घेण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही. तैसे ज्ञान तैसे आपण या आपण, जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण, ज्ञान मात्र जे. सगळ्यांनी ओवीती एकदा म्हणा आपल्या आपल्या ठिकाणी. तैसे आपण या आपण, जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण, ज्ञान मात्र जे. म्हणजे ज्ञान हे आपल्या ज्ञानाकरता आपणच ज्ञाता होत नाही. ज्ञाता म्हणजे जो ज्ञान करून घेणार आहे तो. तर ते फक्त ज्ञान मात्र आहे, ज्ञान मात्र, फक्त ज्ञान आहे, त्याला दुसऱ्याची तिसऱ्याची काहीही गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा. आज ही सगळ्यात तशी महत्त्वाची ओवी होती. 22वी ओवी झालेली आहे. आता उद्या आपण त्याच्याबद्दलच पुन्हा आता बोलतायत. आणि 23व्या ओवीमध्ये तेच पुढच्या ओवीमध्ये तेच सांगतील. आणि 24पासून पुन्हा काही दृष्टांत. कारण पुन्हा दृष्टांत दिल्याशिवाय ह्याच्यावर पक्केपण आपल्या डोक्यात होत नाही. काही आपल्याला सगळा संभ्रम होतो, हे काय असं सगळं सांगतायत, हे नाही ते नाही ते नाही. म्हणजे वेदांनी सुद्धा ब्रह्म नाही नाही नाही, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे. श्रुतीनं हे नाही ते नाही ते नाही असं ते परब्रह्म. मग कसं आहे तर ते जसं आहे तसं आहे, ते त्यालाच माहिती आहे. आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आपल्याजवळच आहे आपलं रूप, आपलं स्वरूप, आपलं आत्मरूप. ते आपण समजून घेऊयात. बोला. ज्ञान, अज्ञान, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान या विषयावर आपण 1 तास तरी बोलू शकतो. बोला ना. आता तुमचंच ठेवूया मग व्याख्यान आपण. नाही तुमच्यासाठी म्हणाले हो, तुम्ही 1 तास सुद्धा बोलू शकता. हो, बोलू शकून काय करायचं, मला ते ज्ञान स्वतःला व्हायला पाहिजे ना अजून. मग मला बोलायची गरजच नाही पडणार. नाही पण इतकं परफेक्ट बसले डोक्यामध्ये तुमच्या. आता दिवसभर तेच चालतंय हो. सकाळी ज्ञानेश्वरी काय, पुन्हा तुकाराम महाराज काय, परत समर्थ रामदास काय, दिवसभर. आता मग अशी त्यांनी काय सांगितली, अख्खी मायाच परत सांगितली. आता काही राहिलंय का नवीन आपल्याला त्यांनी, म्हणजे मॅडम सांगतात. काय म्हणे, तुकाराम अभंग गाथा कधी सुरू आहे? ती सकाळी 8 वाजता असते, 8 ते 8:30. नाही पण नवीन लोकांसाठी. अहो कालच सुरू झाली, काल परवाच. तुम्ही त्यात जॉईन व्हा ना. ऍड आली नाही ना आम्हाला. पाठवले आपल्या ग्रुपवर, बघा तुम्ही. तिथं संपर्कासाठी फोन नंबर दिले, त्यांना डायरेक्ट तुमचं नाव आणि नंबर कळवा. लगेच उद्यापासून जॉईन व्हा. 2च दिवस झालेत. माझं नाव दिलंय पण आलंच नाही अजून. नाही दिलं असं नाही आहे ते. आता आज पत्रक पाठवलेलं आहे, ते तुम्ही बघा. बरं, आता प्रार्थना घेऊन मग बोलू आपण. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं, विषयविपदां व्रात्यमनल्पं, वाग्यज्ञेन च येन भूषितं, सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं
वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृत निःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा मोहा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर।